निरोपानंतर महायुतीत चर्चा सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. काय नेमकं घडतंय, काय सुरू आहे ते आम्हाला सांगा. महायुतीमध्ये आजच्या घडीला कोणतीही चर्चा चालू नाही. जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका होतात त्यावेळेला फॉर्म्युला कसा असला पाहिजे यावरच थोडक्यात चर्चा होत असते. परंतु जोपर्यंत युतीच्या बैठकी यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे नेते हे बसून त्यावर निर्णय घेऊन आपला महाराष्ट्राचा ठरलेला फॉर्म्युला हे भाजप त्यांच्या मुख्यालयाकडे देईल आणि मग त्यावर एक शिक्कामोर्तब होणार आहे. ज्या जागा जिंकायच्या त्याच जागा त्या पक्षाला दिल्या पाहिजेत यावर सर्वांचं एकमत आहे. जागा लढण्यासाठी नाही, जागा जिंकण्यासाठी पाहिजेत हे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणून यामध्ये वाद होण्याचा काही प्रश्न उद्भवणार नाही असं एकंदरीत वाटतं. नाशिक द्या आणि धुळे घ्या असा एक नवा फॉर्म्युला चर्चेत आहे. लोकसभेसाठी नाशिक धुळे अदलाबदली, भूषणसाठी भाजपकडून त्यागाची तयारी आहे. तो एक फॉर्म्युला आता लोकांच्या समोर येतोय. काय नेमका फॉर्म्युला आहे? निवडणुकीमध्ये अशा अनेक मतदारसंघ आहेत ज्यामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता अनेक जण कार्यकर्ते तिथलचं वर्तवतात. कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आपण या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि आपल्या पक्षाची थोडी ताकद आहे. त्यावेळेला ते पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांकडे अशी मागणी करत असतात. परंतु यावर निर्णय अंतिम होत नसतो. अंतिम निर्णय ह्या युतीच्या बैठकीत होईल. हे सगळं असताना, हा फॉर्म्युला, ही सगळी त्यागाची तयारी सुरू असताना तिकडे पंतप्रधान मोदी असं म्हणतायत आणि त्यांनी दावा केला आहे की लोकांची पहिली पसंती भाजपलाच आहे. आज आपल्या देशाला आघाडी सरकारची गरज नाही. असं नसतं. त्यांनी जे काही वाक्य वापरलंय ते त्या इतर अंगाने वापरलं असेल. परंतु आजही आम्ही जे काही म्हणतोय की पंतप्रधान कोण होईल? नरेंद्र मोदी होईल. सरकार कोणाचं येणार आहे? मोदी साहेबांचं येणार आहे. म्हणून त्याबद्दल आमचं कुठंही क्लेम किंवा त्याच्याबद्दलचा काही मागणी अशी नाही आहे. परंतु युतीमध्ये असल्यामुळं एकमेकाच्या सहकार्यानं भाजपचे जे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत मोदी साहेबांना त्या खुर्चीवर बसवणं हाच आमचा हेतू आहे. आणि त्यामुळे इतर अनेक पक्षाला घेऊन त्याची इंडिया करायची नाही. काय ND काय इंडिया काय जे असतं त्यांचं त्या इंडिया आघाडी काही करायची नाही असं मोदींना कदाचित सांगायचं असेल. पण आता अशी एक त्यावरून गणित मांडले जात आहे की भाजपला सोबत असले, मग तुम्ही शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांना दाखवून द्यायचं आहे की एक तर आमच्या सोबत राहा, नाही तर तुम्हाला जेलवारी करावं लागेल, तुमच्या फाईल आमच्याकडे आहेत, भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवा. हे बघा, एक लक्षात आणतो, आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्रित आलेलो आहोत. आम्ही लाचार वगैरे नाहीत किंवा आम्ही लाचारी पत्करणारे लोक सुद्धा नाहीत. मताचं विभाजन होऊ नये, इतरांचा फायदा होऊ नये आणि हिंदुत्वाची भगवी पताका पुन्हा देशाच्या राजधानीवर फडकावी, तसेच महाराष्ट्राच्या याच्यावर मंत्रालयावर फडकावी, हे आमचा हेतू आहे. याचा अर्थ कोणी कमजोर आहे असं कोणीच समजू नये. परंतु असं काही घडणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. आणि राजकारणामध्ये वेळेला जे काही होईल त्याला फेस करण्याची तयारी आमची आहे. एक नवीन मुद्दा झाला की राम मंदिर ढाचा बाबरीचा ज्यावेळेस पडला त्यावेळेस तिथं शिवसैनिक नव्हते, त्यामुळे उगाच बोलू नये, छातीचा पोट करू नये, आम्ही तिथं होतो, आम्हाला सत्य माहिती आहे असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुम्ही कसं बघता? तुम्ही शिवसेनेत होता त्यावेळेस हे सगळं झालं. त्यावेळेस बघा, राम मंदिराच्या वेळेला किंवा तिथं बाबरीचा जो ढाचा पाडला त्यावेळेला आता काही जे लोक बोंबलतात ते नव्हते हे तिथपर्यंत मान्य आहे. तो ढाचा का एका पक्षाच्या कोणी कार्यकर्त्यांनी पाडलाय का? लाखो कारसेवक काय तुमच्या आमच्या पक्षाचे होते का? प्रत्येकाला त्या राम मंदिराबद्दल असलेली आस्था हा विषय महत्वाचा आहे. कुणालाही निमंत्रण न देता लाखो कारसेवक त्या ठिकाणी गेले होते, हे तेवढं सत्य आहे. शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा लाखो तिथं गेले होते, हे तेवढं सत्य आहे. मोरेसर सावे हे त्या टायमाला आमच्या पक्षातर्फे तिथे लीड करत होते, हे सर्वांना इतिहास माहिती आहे. त्यांचाच मुलगा आज आमच्या पक्ष म्हणजे भाजपमध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांना सुद्धा ते विचारू शकता. परंतु इतर जे काही बोंबलत आहेत, जे कधी राम मंदिराकडे तिकडं त्या बाबरी ढाच्याकडे गेले नव्हते, त्याबद्दल त्यांनी घेतलेला आक्षेप, त्याला आमचा विरोध नाही.
परंतु आता हे वाद उकरून काढण्यापेक्षा राम मंदिर निर्माण करण्यामध्ये प्रत्येक हिंदू धर्मियाचा, प्रत्येक कारसेवकाचा, जो पक्षाशी संबंधित असेल नसेल, सर्वांचा सहभाग होता, हे आपण प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. आता नवीन अनेक विषय की 2024साठी आज सकाळी संजय राऊत असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवसेना एकदा शिखरावर न्यायची आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं आहे आणि शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष करायचा असं आमचा संकल्प आणि स्वप्न आहे. संजय राऊतने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे, आम्हाला शिवसेना शिखरावर न्यायची आहे, आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायची आहे, कधीही त्याच्या स्टेटमेंटला तुम्ही उलट्या अर्थानं घेत जा. आतापर्यंत त्यांनी केलेली सर्व भाकितं, सर्व तुम्ही 1, 2, 3, 4 आतापर्यंत जोपर्यंत जेव्हापासून तो सकाळी 10चा भोंगा वाजतो तोपर्यंत आत्तापर्यंतचे ते सर्व त्याचे भाकितं उलटी झालेली आहेत. कदाचित त्याला उलटं बोलायचं असेल, परंतु तो सुलटं बोलल्यानंतर उलटं होतं, हे लोकांकडे मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या देशातील हुकुमशाहीचा नायनाट पण करायचा आहे असं त्यांचा संकल्प आहे. हुकुमशाही कोण वापरतंय? कुठं चाललेली हुकुमशाही? हुकुमशाही ही जिथून सुरुवात झाली ती संपवायची का तुम्हाला? मग त्याच्या तर नेतृत्वाखाली तुम्ही काम करतायत. म्हणजे जर त्यांना संपवायचंच असेल तर तसंच स्पष्टपणे त्यांचं नाव घेऊन सांगा ना. हुकुमशाहीचा अर्थ काय होतोय? मी म्हणेल ते खरं, बाकी सगळं सब झूट, अशी जी प्रवृत्ती होती त्याच्यामुळं सत्ता गेली, हे मान्य आता करायला पाहिजे. कालही त्यांनी बोलले की संजय निरुपम कोण? याच्यापेक्षा सिनियर दोपहर के सामनामध्ये काम करणारे संजय निरुपम, ज्यांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्यांदा राज्यसभेवर पाठवले ते संजय निरुपम, याच्याबद्दल ज्यांना नंतर लोकसभेमध्ये पाठवले ते संजय निरुपम, यांची जर ओळख यांना नसेल तर मला वाटतं यांनी ही जी काही काल पेट्रोल ओतण्याचं काम जे केलेलं आहे, त्या पेट्रोल ओतण्यामुळं आघाडीचं युती होणार नाही, हे स्पष्ट संकेत त्यांनी आज आणि काल हे संपूर्ण महाराष्ट्राला दिलेले आहे. बरं, ते राम मंदिर होणार आहे, त्यात तुम्हाला इतका आनंद झालाय तुम्हाला आणि तुमच्या मित्रपक्षांना की 2024 मध्ये प्रभू रामांनाच तुम्ही इलेक्शनमध्ये उभं करायला असतं, तुम्हाला उपयोग झालाय नसते म्हणाला. निश्चित आम्हाला याचा आनंद आहे की राम मंदिर बनतंय. आज तुम्ही तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर एक दिमागदार राम मंदिर देशाच्या या उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये स्थापन होतं आहे आणि लाखो भाविक ज्यांनी निमंत्रणाची वाट पाहिली नाही असे लाखो भाविक राम मंदिराच्या दिशेने कूच केलेली आहे. तिथं पोचताय. मला राहायला कुठे मिळेल, मला खायला कुठे मिळेल याची पर्वा करत नाहीत, ते तिथं गेलेले आहेत. म्हणून राम भक्ती आणि निवडणूक याचा अर्थार्थी संबंध लावू नका. निश्चित त्या उभारणीमध्ये रामाची आम्ही सेवा केली, जनता आम्हाला फळ देईल एवढं तर निश्चित आहे. म्हणून रामाला उभं करण्यापेक्षा रावणाला उभं करण्यापेक्षा रामाला कधीही त्याचे गुणगान गायलेलं बरे, ही आमची भूमिका आहे. भाजप आणि मित्रपक्ष जे आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, यांचे संयुक्त मेळावे काही दिवसात होत आहेत. नेमकं त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुम्ही कसं पाहताय त्याच्याकडे? नाही, आता सर्व पक्ष आपापल्या परीने. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 तारखेपासून दौऱ्यावर निघत आहेत. ते त्यांचे सेपरेट दौरे करतायत. त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाचे सेपरेट मेळावे करतायत आणि अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे मेळावे सुरू केलेले आहेत. या सर्व मेळावे झाल्यानंतर एक सामूहिक तिघांचा सुद्धा एक दौरा, राज्यव्यापी दौरा ठरेल. त्यानंतर या सभेची सांगता हे नेते ठरवले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे ही मोठी सभा, जाहीर सभा होऊन त्या सभेची म्हणजे त्या प्रचार म्हणजे त्या फिरण्याची सांगता होईल आणि येणाऱ्या लोकसभेचं नारळ त्या दिवशी फोडल्या जाईल. आज रेल्वे स्टेशनवर बाहेर कार्यकर्ते गोंधळ करत होते, मात्र तुम्ही काही नेते आतमध्ये मस्त चहा आणि ड्रायफ्रूटचा आस्वाद घेत होता. त्या कार्यकर्त्यांनी बाहेर गोंधळ करायचा आणि तुम्ही एकत्र बसायचं किंवा गप्पा मारायच्या, चहाचा आस्वाद घ्यायचा, हे गणित कसं आहे? गणित कसं तुम्हाला काय वाटतं? राजकारणी लोकांनी आपसामध्ये एकमेकाचे डोके फोडले पाहिजे. कार्यकर्ते जयघोष करत होते जय श्रीरामाचा, मोदी साहेबांचा, वंदे मातरम ट्रेनचा. काही लोक त्यांच्या नेत्याला निमंत्रण पाठवलं नाही. आजकाल निमंत्रणाचं फॅड झालेलं आहे ना, पाठवलं म्हणून ते नाराजी व्यक्त करत होते. त्यामध्ये एवढा वाद व्हायचा काय काम आहे? आणि ज्यांना निमंत्रण पाठवलं नव्हतं
ते आमच्याबरोबर चहा पित होते आणि आम्ही त्या भूमिकेशी काही अंशी सहमत निश्चित आहोत की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा मोठा कार्यक्रम होता असताना सर्व राजकीय पक्षाच्या विकासाच्या कामामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना इन्व्हाइट केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. विकासामध्ये राजकारण करू नको या एका भूमिकेला आम्ही ठाम आहोत. आणि म्हणून त्या पत्रिकेमध्ये मंत्र्यांचं नाव, भागवत कराडांचं नाव नव्हतं, पालकमंत्र्यांचं नाव नव्हतं, सत्तारांचं नाव नव्हतं, अतुल सावेचं नाव नव्हतं आणि मला तर अशी माहिती मिळाली की देवेंद्र फडणवीस साहेबांचंही नाव नव्हतं. पण तरी तो कार्यक्रम झालाच ना. म्हणून विकासासाठी आम्ही भांडणं करण्यापेक्षा एकत्रितपणे काम करण्याला प्रायोरिटी देतो. आता पुण्यामध्ये उरुळी कांचनला शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि त्या मोर्चात खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्या प्रतिमेला कांद्याचे हार घालून शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात निषेध व्यक्त केला सरकारचा. अमोल कोल्हे हा नट आहे बेसिकली आणि त्याला असा इव्हेंट करण्याची थोडीशी सवय असल्यामुळं कदाचित त्यांनी ते कांद्याचे हार घातले असावेत. हा शेतकऱ्यासाठी असलेला आक्रोश मोर्चा नाहीये. हा मुळामध्ये सत्ता गेल्याचा आक्रोश रस्त्यावर येऊन ते दाखवत आहे. 2.5 वर्ष सरकारमध्ये राहून शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय केलं हे जर सांगायची तुमची ताकद नसेल की दानत नसेल, तुम्ही हे आक्रोश मोर्चा काढून लोकांची दिशाभूल ते करायचा प्रयत्न करतायत आणि आपल्या निष्ठा कुणाच्या तरी पायाशी आहेत हा त्यांचा दाखवण्याचा केवळवाला प्रयत्न आहे. या आंदोलनाला तसा शेतकऱ्यांनी कुठेही जाहीर पाठिंबा असा दिला नाही आणि शेतकरी त्यांच्यासोबत सुद्धा नाही. सर काय सांगाल, अंजीवाडा या ठिकाणी ज्या काही जमिनी आहेत त्या आम्ही अदानीच्या घशात घालू देणार नाही असं स्वतः विनायक राऊत म्हणतात. विनायक राऊतने अदानी शरद पवारला भेटायला का गेले याच्याबद्दलचं थोडंसं स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही किती अदानीच्या मागं लागा, अदानी तुम्हाला टक्केवारी देणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अदानीची ताकद ही तुमच्यापेक्षा निश्चित मोठी आहे आणि तुमच्यापेक्षा नेतृत्व करणारे शरद पवार हे निश्चित मोठे आहेत. म्हणून अदानी जाऊन शरद पवारांना भेटले त्याबद्दल भाष्य केलं तर बरं होईल. परंतु तुम्ही असे अडथळे आणून तुमच्याकडे कोणीतरी टक्केवारी घेऊन येईल अशा स्वप्नात जर तुम्ही असाल तर ते आता शक्य होणार नाही. याची फक्त तुम्ही जाणीव ठेवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.